नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे। होय मित्रांनो, 3 दिवस ही प्रक्रिया मागे सुरू होती आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 12व्या हप्त्याचे 1500 रुपये शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपल्या व्हिडिओवरती बऱ्याचशा महिलांचे कमेंट्स येत आहेत की सर आमचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीयेत, तर त्याचे कारण काय आहे? आम्ही या जिल्ह्यातून आहेत, आम्ही त्या जिल्ह्यातून आहोत, परंतु अजूनही आम्हाला या ठिकाणी आमच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा झालेले नाहीयेत, तर त्याचे कारण काय आहे आणि ते कधी जमा होतील? अशा प्रकारच्या कमेंट्स या ठिकाणी महिलांकडून या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून येत आहेत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याबाबतच जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जरी जमा झालेला असेल तरी देखील बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या बँक खात्यावरती अजूनही लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा झालेले नाहीयेत। तर ते पैसे जमा का झाले नाहीत, त्याचे कारण काय आहे, सोबतच ते पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आणि लाखो लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जो काही आहे तो का आला नाही आणि तो हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आता लाडकी बहीण योजनेचा जो काही 12वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। परंतु लाखो अशा बहिणी आहेत की ज्यांना अजूनही त्यांचा जून महिन्याचा जो काही 12वा हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाहीये। तो हप्ता घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही 12वा हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। तर आता काही महिलांच्या बँक खात्यावरती हा हप्ता का आलेला नाहीये? तर मित्रांनो, या ठिकाणी शासनाकडून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो 12वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी वितरणामध्ये जर काही अडचण आलेली असेल तर काही जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यावरती अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले नसतील, ही एक पहिले कारण आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पैसे जमा न झाल्याचे दुसरे कारण म्हणजे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे व्यवस्थित चेक करून पाहणे। हो मित्रांनो, काही वेळेस या ठिकाणी बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे, कारण की मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी जे काही बँक खाते दिले आहे ते बँक खाते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नसून दुसऱ्या एखाद्या खात्यात त्यांचे पैसे हे आलेले आहेत, कारण की त्यांचे ते बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक झाले होते। त्यामुळे या ठिकाणी असा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम असू शकतो। त्याच्यानंतर तिसरे जे काही महत्त्वाचे कारण आहे मित्रांनो तुमचे पैसे न येण्याचे, ते म्हणजे शासनाकडून आता 1 जानेवारी 2025 पासून या योजनेअंतर्गत पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे पात्र बहिणींनी लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे या योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्या तसेच पात्रतामध्ये न बसणाऱ्या बहिणींनी देखील या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यांना लाभ देखील मिळालेला आहे। परंतु आता शासनाकडून या ठिकाणी 1 जानेवारी 2025 पासून अशा बहिणींची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या बहिणी या योजनेसाठी अपात्र आहेत अशा बहिणींना आता या योजनेतून वगळण्याचे काम हे शासनाकडून सुरू आहे। प्रत्येक महिन्याला या ठिकाणी शासनाकडून हजारो लाडक्या बहिणींना वगळण्यात येत आहे। त्याचप्रमाणे या महिन्यात देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे, कारण की त्या बहिणी या योजनेसाठी अपात्र होत्या। त्यामुळे जर तुमचा जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची पात्रता ही तपासून पाहायची आहे। तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये आलेले आहेत किंवा नाही याबाबत पडताळणी नक्की करून घ्या, कारण की जर तुम्ही या योजनेमध्ये अपात्र झाले असतील तर या ठिकाणी तुमचा लाभ बंद झालेला असेल, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील आला नसेल। अपात्र म्हणजे नेमक्या कोणत्या महिला? तर या ठिकाणी जर समजा तुम्ही स्वतः सरकारी नोकरी करत असाल किंवा तुमच्या कुटुंबांमध्ये कुणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्याचबरोबर जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे म्हणजेच तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत। त्याचबरोबर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसोबतच जर समजा तुम्ही दुसऱ्या एखादी सरकारी योजनेचा देखील लाभ घेत असाल, म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर दुसरी कुठली योजना जिचे अनुदान हे 1500 रुपये आहे, तर या ठिकाणी तुम्ही या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत। असे असले तरी देखील तुमचा हप्ता हा येणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर तुम्ही या योजनेमध्ये अपात्र असणार तर मात्र तुम्हाला हप्ता हा आलेला नसेल। परंतु जर समजा आता पात्र असून देखील तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला नेमके काय करायचे आहे? तर मित्रांनो, जर पात्र असून देखील तुमचा हप्ता आला नसेल तर आज किंवा उद्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील, कारण की वितरण अजूनही सुरू आहे। त्याचबरोबर तुमच्या बँकेत देखील तुम्हाला एकदा भेट देणे आवश्यक आहे। बँकेचा काही प्रॉब्लेम आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला चेक करावे लागणार आहे, कारण की जर तुम्ही पात्र असाल, मागचे सर्व हप्ते तुम्हाला आलेले असतील आणि हाच हप्ता तुम्हाला आला नसेल तर एकदा बँकेला भेट देणे हे खूप आवश्यक आहे। बँकेचा देखील तुमचा प्रॉब्लेम असू शकतो।